विजन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। करमाळा तालुक्यातील सेल्फ फायनान्स शाळांची माहिती संकलित करा, करमाळा तालुका शिक्षक भारती संघटनेची मागणी। करमाळा तालुक्यातील सेल्फ फायनान्स शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, टीईटी पात्र शिक्षकांची संख्या तसेच बोगस शिक्षकांची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी माहिती संकलित करण्यात यावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे। शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार करमाळा तालुक्यातील सेल्फ फायनान्स शाळांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले। ही माहिती संकलित करण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सुजित कुमार काटमोरे यांनी निवेदनाद्वारे केली होती। या आदेशाच्या अनुषंगाने शिक्षक भारती करमाळा तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 12 मार्च रोजी पंचायत समिती करमाळा येथील शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी श्री नितीन कदम यांची भेट घेऊन सदर आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली। सेल्फ फायनान्स शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अप्रशिक्षित 12वी अथवा केवळ पदवीधर उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्त केले जाते। वर्षानुवर्ष विद्यार्थी व पालकांची फसवणूक होत असल्याकडे संघटनेचं लक्ष आहे। या माहिती संकलनातून अशा शाळांमधील बोगस शिक्षकांची वस्तुस्थिती पालक व समाजासमोर येणार असल्याचं संघटनेनं नमूद केलं। या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र व गुणवत्ताधारक शिक्षकांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन देण्यात यावं, त्यांचं आर्थिक शोषण तात्काळ थांबवण्यात यावं अशी मागणी संघटनेने केली। नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करणाऱ्या संस्थांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मराठी शाळा वाचवा म्हणून आपण सगळेजण आंदोलन करतोय। जिल्हा परिषदेच्या मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा वाचल्या पाहिजेत ही सगळ्यांची इच्छा आहे, परंतु या शाळा वाचणार नाहीत अशी परिस्थिती आहे, कारण प्रत्यक्ष सरकारच या शाळा बंद पाडण्याच्या षडयंत्रात सामील आहे। अगदी जबाबदारीने बोलतोय। शिक्षक भारती संघटना सोलापूर यांनी शासनाकडे या विषयावरती गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरू केलेला आहे, परंतु शासन त्याच्यावरती उत्तर देत नाही। आम्ही खुलं चॅलेंज देतोय, राज्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळा, झडपीच्या शाळा नव्या 1 रुपयाचंही अनुदानाची तरतूद न करता, 1 नवा रुपया खर्च न करता आम्ही वाचवून दाखवू शकतो। फक्त सेल्फ फायनान्स शाळा ज्या पालकांकडून फी घेऊन चालवले जातात त्या शाळांवरती सरकारचे नियम काटेकोरपणे लागू करायचे आहेत, आणि हे कोणतेही नवीन नियम नाहीत। या शाळांना मान्यता देताना सरकारने जे नियम घातलेले आहेत तेच नियम त्यांना फक्त पाळायला सांगायचे आहेत। या सेल्फ फायनान्स शाळांमध्ये जे शिक्षक नियुक्त केले जातात ते पूर्णपणे बोगस आहेत। जी विद्यार्थी वाहतूक व्यवस्था केली जाते ती पूर्णपणे अनधिकृत आहे। अपवादात्मक ठिकाणी काही ठिकाणी हे सगळे नियमाने चालत असेल, पण या शाळांमधले शिक्षक जे आहेत ते RT ऍक्ट 2009 आणि NCTEच्या गाईडलाईन प्रमाणे पात्रताधारक असले पाहिजे, TET धारक असले पाहिजेत। बऱ्याच शाळांमध्ये 10वी 12वी पदवीधर लोकांना शिक्षक म्हणून उभा केलं जातं। ही पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक आहे। दुसरीकडं विद्यार्थी वाहतूक, गावागावातून विद्यार्थी अनधिकृत वाहनांमध्ये वाहून आणले जातात। खरं तर या ठिकाणी स्कूल बस जी आहे ती अधिकृत असली पाहिजे, नोंदणीकृत असली पाहिजे, त्याचा विमा काढलेला असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची ठरलेली जी संख्या आहे तेवढ्याच विद्यार्थ्यांची वाहतूक झाली पाहिजे, पण असं होताना दिसत नाही। हे सगळं तुम्हाला माहिती आहे। पण याच्यामुळे झालं काय, या सेल्फ फायनान्स शाळांनी पालकांना गुणवत्तेची खोटी स्वप्न दाखवली। छोटाबोटात मुलं दिसतील, इंग्रजी बोलतील, त्यांचं भविष्य सुरक्षित होईल असं सांगण्यात आलं, आणि भोळ्या बाबड्या पालकांनी खेड्यातल्या त्याच्यावरती विश्वास ठेवला, पैसा गुंतवला, आणि हळूहळू त्यांच्या समोर आता ती निराशा येऊ लागलेली आहे, अपयश येऊ लागलेलं आहे। त्या मुलांना धड मराठीही येईना आणि इंग्रजीही येईना। मग या मराठी शाळा वाचवण्यासाठी फक्त या सेल्फ फायनान्स शाळा ज्या आहेत त्यांच्यावरती नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सक्ती केली पाहिजे। ह्या शाळा तुमच्या मुलांना घडवण्यासाठी चालत नाहीत, तर या शाळा चालतात फक्त पैसा कमावण्यासाठी। एखाद्या पालकाकडे जर फी नसेल भरायला तर त्या मुलाला शाळेत बसू दिलं जात नाही, परीक्षेला बसू दिलं जात नाही, बाहेर हाकललं जातं। मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी फक्त एकच करायचं आहे, सेल्फ फायनान्स शाळांमधल्या बोगस शिक्षकांवरती कारवाई झाली पाहिजे। सेल्फ फायनान्स शाळांमधल्या अनधिकृत वाहतुकीवरती, विद्यार्थी वाहतुकीवरती कारवाई झाली पाहिजे, आणि ही जबाबदारी शासनाची आहे। तुम्ही आम्ही यात काहीच करू शकत नाही। शिक्षक भारती संघटना सोलापूर लढा उभा केलेला आहे, शासनाकडे पत्रव्यवहार आम्ही चालू केलेला आहे, खुलं चॅलेंज दिलेलं आहे की 1 रुपया न घालवता, कुठल्याही अनुदानाची तरतूद न करता ज्या राज्यात शाळा आहेत त्या सगळ्या शाळा आम्ही वाचवून दाखवतो। मग का शासन पुढाकार घेत नाही? याचा अर्थ असा आहे की शासनाला स्वतःलाच मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडायच्या आहेत आणि शासनाच्या तिजोरीवरचा खर्च कमी करायचा आहे, आणि समाजाला मग सेल्फ फायनान्स शाळांच्या
दावणीला नेऊन बांधायचं आहे. पण याचा तोटा काय होणार आहे? भविष्यामध्ये ज्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांची आर्थिक कुवत नाही, त्यांना शिक्षण मिळणार नाही. आणि देशात तर RT ऍक्ट 2009 लागू आहे. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार लागू आहे. थोडक्यात काय, पैसा असेल तर शिक्षण, नो मनी नो एज्युकेशन अशी परिस्थिती राज्यात होणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि शिक्षक भारती संघटनेची जी मागणी आहे सेल्फ फायनान्स शाळांची चौकशी आणि त्याच्यावरती कारवाई, ती मागणी जर पूर्ण झाली तर येणाऱ्या जून 2026 मध्ये आपल्या शाळांचा पट वाढल्याशिवाय राहणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. सर्वांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं. जय शिक्षक भारती. सेल्फ फायनान्स शाळांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात शिक्षक भारती संघटना भविष्यात कायदेशीर मार्गाने मोठा लढा उभारणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. यावेळी संघटनेचे तालुका सचिव श्री सचिन गाडेकर, तालुका उपाध्यक्ष श्री गोरख ढेरे, तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी श्री इरफान काजी उपस्थित होते. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या परिवर्तन न्यूज लाईव्ह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.